नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. मागच्या 7 दिवसांपासून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ऊस दराचं आंदोलन हे पेटलेलं आहे. या आंदोलनात मागणी प्रामुख्याने ही आहे की ऊसाचा दर जो आहे तो शेतकऱ्यांना किफायतशीर मिळत नाही आणि एफ-आर-पी नुसार तर दर मिळतच नाही, त्यात एकरकमी सुद्धा रक्कम मिळत नाही. बहुतांश कारखाने हे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं शोषण करतायत. याच मुद्द्यावरनं अखिल भारतीय किसान सभा आणि त्यासोबत विविध शेतकरी संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी मागच्या 7 दिवसांपासून मराठवाड्यातल्या विविध कारखान्यांसमोर जोरदार आंदोलनं केली, घोषणाबाजी सुद्धा केली. या आंदोलनाच्या नेमक्या मागण्या काय होत्या? ऊस दराचा प्रश्न मराठवाड्यातला का इतका चिघळलेला आहे? तो आता मिटलाय का? या आंदोलकांच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत का? नेमका तोडगा काही निघाला आहे का? या सगळ्या विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अखिल भारतीय किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष ऍडव्होकेट अजय बुरांडे सर. सर, तुमचं ॲग्रोवन मध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. सर, आता मराठवाड्यात जर का आपण बघितलं तर कापूस, सोयाबीन ही प्रमुख पीक आहेत. ऊस आंदोलन जसं पश्चिम महाराष्ट्रात होतं मोठ्या प्रमाणात, तसं काही मराठवाड्यात याच्या आधी आपल्याला पाहायला मिळालेलं नाही. पण मागच्या 7 दिवसापासून किसान सभा असेल, इतर शेतकरी संघटना असतील, शेतकरी असतील, या सगळ्यांनीच आणि तुम्ही सुद्धा पुढाकार घेऊन एक रान पेटवलंय. ऊसाचा प्रश्न तिथं मोठ्या प्रमाणात आहे, तो निर्माण झालेला आहे. दराचा प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांना, ऊस उत्पादकांना ते परवडत नाहीये. त्याच्यासाठी तुम्ही आवाज उठवतायत. माझा प्रश्न असा आहे की मराठवाड्यात कोयता बंद आंदोलन करण्याची वेळ का आली आहे आणि अशी भूमिका तुम्हाला का घ्यावी लागली? खरं म्हणजे अॅग्रोवनचं खूप खूप धन्यवाद आम्ही मानतोय. तुमच्या प्रस्तावनेमध्येच याचं मूळ आहे. मराठवाड्यामध्ये यापूर्वी कधीही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन एवढं दूर टप्प्याचं आणि विजय खेचून आणण्यापर्यंत, कारखाने बंद पाडेपर्यंत आंदोलन झाल्याचं जवळजवळ दिसून येत नाहीये. हे का झालं? तर तुम्ही अगदी स्पष्ट 2 शब्दामध्ये सांगितलेलं आहे की मराठवाड्यामध्ये एकूण मागच्या काही 2-3 वर्षापासून जी नगदी पिकं म्हणून बघितली जात आहेत ती सोयाबीन आणि कापूस. याच्यावरती एकतर नैसर्गिक आपत्ती ही सातत्यानं चालू आहे. यावर्षी तर मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीनं मराठवाड्यात नुकसान दिसलेलं आहे. दुसऱ्या बाजूला याही सगळ्यावरती मात करून जे पीक पदरात पडेल त्या पिकाला सरकारच्या धोरणाचा परिणाम म्हणून मिळत असलेला भाव आणि केलेला उत्पादन खर्च सुद्धा शेतकऱ्यांच्या खिशामध्ये, पदरामध्ये पडत नाहीये. आणि म्हणून या पिकाकडे बघण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टिकोन हा पूर्णपणे बदललेला आहे. एक अस्थिरता या पिकामधून शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. दुसऱ्या बाजूला ऊस हेच पीक थोडं आपल्याला स्थैर्य देतं आणि एक निश्चित अशी रक्कम एकरकमी आपल्याला मिळते आणि म्हणून याच्यावरती अवलंबून असणारा हा शेतकरी आता हे दोन्ही पिके गेले, किमान ऊसामधून तरी आपली गुजरात होईल अशा आशेवरती मराठवाड्यातला शेतकरी होता. परंतु एक बाब मात्र या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या लक्षात आली सर. ती कुठली आली की मागच्या वर्षी बीड जिल्ह्यातल्या विशेषतः कारखान्यांनी काही प्रमाणामध्ये 2700 पर्यंतचा भाव दिला. परंतु त्यांच्या लक्षात आलं की गेल्या वर्षी ऊसाची थोडी कमतरता असल्यामुळे त्यांनी तो भाव दिला. पण या वर्षी थोडीशी मुबलकता ऊसाची त्यांना दिसू लागली आणि कधी नव्हे की कारखानदारांची एकजूट तर असतेच, आपल्याला ती यावेळेस अधोरेखित झाली. बरोबर. आणि मराठवाड्यातल्या कारखानदारांनी एकजूट केली, अनधिकृतपणे असेल, अधिकृतपणे असेल, आणि एक ठरवलं की आपण या वर्षी 2425च्या पुढे 1 रुपयाही आपल्याला शेतकऱ्यांना देता येणार नाही. अशा प्रकारचं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, मग त्याच्यासाठी असणारे पॅरामीटर्स वगैरे अशा प्रकारची रचना त्यांनी सुरू ठेवली होती. मग ही कुलकुल आम्हाला जेव्हा मिळाली त्यावेळेस आम्ही पहिली मागणी केली होती की जी खरं म्हणजे अतिशय बंधनकारक आहे कारखानदारांना, की तुम्ही यावर्षी पहिली उचल किती देणार आहात हे तुम्हाला घोषितच करणं बंधनकारक आहे. पण कुठलाही कारखाना करत नव्हता. मग या मागणीला घेऊन पहिल्यांदा आम्ही जेव्हा निवेदन दिली कारखानदारांना भेटलो, परंतु ती कुठल्याच पातळीवरती ही घोषित करायला तयार नव्हती. आणि मग मीटिंग बोलवली. त्या मीटिंग मधून खरं चित्र समोर आलं आणि कारखानदारांच्या पोटामध्ये काय शिस्त आहे हे त्यांच्या मीटिंग मधल्या चित्रावरून उठावर आलं आणि एक खरं खुरं चित्र
ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्या तरुण मुलामध्ये गेलं आणि लक्षात आलं हम्म. की कारखानदारांचा डाव यावर्षी आपल्याला 25च्या आतमध्ये गुंडाळण्याचा आहे. त्याचा परिणाम हम्म. म्हणून हे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये यशस्वीरित्या उभा राहील सर. बर, पण सर याच्यामध्ये आता मुद्दा हा आहे की मराठवाड्यातले कारखाने जे आहेत किंवा ज्यांच्या विरोधात तुम्ही हा सगळा संघर्ष उभा केला, ते कारखाने दर तरी नेमके काय देत होते? म्हणजे आपला काही ऑडियन्स पश्चिम महाराष्ट्रातला सुद्धा असेल, तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना ऊसासाठी काय दर मिळतो असा प्रश्न सुद्धा त्यांच्या मनात आलेला असेल. तर साधारण तुम्ही ज्या ज्या कारखान्यांच्या समोर जाऊन आंदोलनं केली आहेत, ज्या साखर कारखानदारांसोबत बैठका केल्यात, ते त्यांचा दर नेमका काय त्यांनी डिक्लेअर केलेला होता? ते काय देऊ इच्छित होते शेतकऱ्यांना दर? अगदी डिक्लेअर तर केलेलाच नव्हता सर. घोषित करणं बंधनकारक असताना अगदी हो. ह्या चर्चा होईपर्यंत फक्त हम्म, हम्म, एक कारखाना म्हणजे हम्म. त्यांनी मात्र थोडस काही प्रमाणात कासना करण्याचा प्रयत्न केला होता. तो हो. रेणुका शुगर्स म्हणून जो पाथरीचा आहे. बर. पण बाकी कारखानदारांनी हे आंदोलन पेटेपर्यंत कोयता बंद कारखाना बंद होईपर्यंत कुठल्याही कारखान्यांना अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे आम्ही यावर्षी पहिली उचल प्रतिदानाला किती हे दिलं नव्हतं सर. आणि बर. म्हणून बर. ती बाब आमच्या जेव्हा लक्षात आली की काही कारखाने हे मागच्या वर्षीपेक्षा कमी देणार हो. आणि आता तर अजब बाब आम्हाला डायरेक्टली चर्चेमध्ये कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक सांगतायत की आम्ही हो. या जी FRP न मिळणारी रक्कम आहे त्याच्या पुढे एक रुपया आम्ही देऊ शकत नव्हतो, देणार नव्हतो. हो. आम्ही एवढ्यापर्यंतच देणार होतो. अशा प्रकारचं चित्र शेकडो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासमोर चर्चेमधून ते निष्पन्न झालेलं आहे. त्यांच्या कार्यकारी संचालकांच्या चर्चेमधून आणि त्यांनी ठेवलेले डॉक्युमेंट्सवर. आता सध्या तुम्ही ज्या कारखानदारांसोबत संघर्ष करतायत किंवा तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन त्यांच्याशी बोलतायत, तर तुमच्या मागण्यानुसार किती कारखान्यांनी हा दर देण्याचं किंवा FRP देण्याचं हे कबूल केलेलं आहे? मी जरा थोडस पहिल्या प्रश्नाचं उत्तर जरा आधी तुमची परवानगी असेल तर क्लिअर करतो. येस. येस. की आम्ही ज्या कारखान्यांना निवेदनं दिली आणि कारखाने बंद पडली त्याच्यामध्ये ज्या कारखान्यांबरोबर आमच्या चर्चा झाल्या पहिल्या फेरीमधल्या त्याच्यामध्ये आघाडीवर असणारा आमचा लोकनेते सुंदरराव सोळंके, ज्याचे कार्यकारी संचालक हे आपलं संचालक म्हणून ज्येष्ठ आमदार प्रकाशदादा सोळंके आहे. त्यांनी पहिला प्रस्ताव ठेवला की आम्ही पहिली उचल ही 2400 देऊ आणि 2600-2700च्या पुढे आम्ही जाऊ शकत नाही अंतरिम उचलीबद्दल अशी स्पष्ट सुरुवातच त्यांनी चर्चेच्या मीटिंग मध्ये केली. NSL शुगरनं सुद्धा त्यांनी सुद्धा आम्ही 2700च्या पुढे जाऊ शकत नाही. इव्हन खासदार साहेबांनी सुद्धा आम्ही एक 3000च्या आसपास जाऊ पण पहिल्या उचलीबद्दल बोलायला कोणीही तयार नव्हतं. परंतु तुम्ही जसा आता हा प्रश्न ठेवलेला आहे की आम्ही ज्या कारखान्यांबरोबर चर्चा केली त्या चर्चेमधून पहिल्यांदा बीड मधला जो एडेश्वरी विद्यमान खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचा तो खासगी कारखाना आहे त्या कारखान्याने पहिली उचल 2800 रुपये आम्ही देणार आणि 3000 प्लस पर्यंत आम्ही जाणार अशा प्रकारची अधिकृत घोषणाही केली. आणि आमचं जे डॉक्टर अजित नवले किसान सभेचे जनरल सेक्रेटरी आणि किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख आणि या शेतकरी चळवळीमध्ये असणारी युवा शेतकरी संघर्ष समिती आणि वेगवेगळ्या शेतकरी चळवळीचं शिष्टमंडळ जेव्हा भेटलं त्याही वेळेस त्यांनी अधोरेखित केलं आणि अधिकृतपणे घोषणा केली की माझी पहिली उचल 2800 रुपयांचा हप्ता मी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केलेला आहे. हा पहिला घोषणा करणारा हा कारखाना. बर. बर. अशा किती कारखान्यांच्या संचालकांसोबत किंवा कारखानदारांसोबत तुमच्या बैठका झाल्यात आतापर्यंत आणि त्या बैठकांचे अनुभव नेमके काय होते? आता ठीक आहे, एक काहीतरी पॉझिटिव्ह तुमच्या हाती लागलंय, पण इतर कारखान्यांचे अनुभव नेमके काय आहेत? याच्यामध्ये माजलगाव मधल्या नंतर तिन्ही कारखान्यांशी आमच्या वेगवेगळ्या बैठका पहिल्यांदा झाल्या. त्याच्यामधून त्यांनी आम्हाला निश्चित असं काही ठोस सांगितलं नव्हतं. परंतु दुसरी मीटिंग जेव्हा एकत्र झाली NSL शुगर, छत्रपती सहकारी साखर कारखाना, लोकनेते सुंदरराव सहकारी साखर कारखाना आणि त्या मीटिंग मध्ये मात्र कारखानदारांनी सुद्धा एकूण 7 दिवस पूर्णपणे कारखाने बंद राहिल्यानंतर कारखानदारांचं होणारं नुकसान, शेतकऱ्यांचा लांबणारा हा हंगाम
या सगळ्या बाबीवरती दोन्हीही पक्षांनी, शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांनी आणि कारखानदारांनी सुद्धा अगदी मॅरेथॉन 3-4 तास चर्चा करून 2775 रुपयाचा जो काही पहिला उचल आणि मग रेव्हेन्यू शेअर प्रमाणे जी काही रक्कम होईल ती अंतिम हिशोबाच्या नंतर शेतकऱ्यांना अदा केली जाईल, अशा प्रकारची चर्चा बीड जिल्ह्यातल्या 4 कारखानदारांसोबत उत्कृष्टपणे झाली. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या पदरात पण समाधानकारक पडलेलं आहे. त्यानंतर काल जो काही रेणुका शुगर बरोबर आमचं परवा परत बोलणं झालं, त्याने सुद्धा 2962 रुपये हा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्गही केला. परंतु परभणी मधला सारखेड 21 शुगर हा जो कारखाना होता तो मात्र आम्हाला फार अनुभव थोडासा आपल्याला सांगायला पण आम्हाला खंत वाटते आहे की या सर्व साखर कारखान्यांनी आमच्या निवेदनाला सन्मान देऊन, शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाचा सन्मान देऊन चर्चा केल्या. किमान पहिल्या मीटिंग मध्ये काही यश नसलं आलं, पण त्यांनी चर्चेची दारं सदैव खुली ठेवली, चर्चा करत आहे. परंतु 21 शुगरच्या बाबतीमध्ये थोडासा अनुभव आम्हाला जरा वेगळा आला. 27 तारखेला मी त्या अनुभवाकडे येणारच आहे सर, पण एक महत्वाचा मुद्दा जो की माझ्याकडनं राहून गेला. तुमच्या या सगळ्यामध्ये तुम्ही असं म्हणतायत की जो काही पहिली उचल आहे ती काय 2750 किंवा तुम्ही जे सांगतायत कारखानदारांनी हा शब्द दिलाय, हे सगळं खरंय. पण एक प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर सुद्धा बहुतांश जे ऊस उत्पादक नाहीयेत, ज्यांनी कधीही साखर कारखान्याला ऊस घातलेला नाहीये, अशा शेतकऱ्यांच्या समोर एक प्रश्न सुद्धा निर्माण झालेला असेल. तो तुमच्या बोलण्यातनंच आलेला एक शब्द म्हणून मी त्याच्याबद्दल विचारतोय. हे अंतिम रेव्हेन्यू शेअरिंग जे काही आहे फॉर्म्युला, हा नेमका काय असतो याच्याबद्दल सांगा, कारण की त्याच्यावरनं गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे की रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार जो काही ऊस आपण शेतकरी कारखान्याला घालतो आणि जी काही प्रक्रिया कारखाना करतो त्याच्यावरती प्रक्रिया करून जे उत्पादन घेतो, उदाहरणार्थ केवळ साखरच आता ऊसापासून होत नाहीये, तर वेगवेगळे बाय प्रोडक्ट हे आता ऊसापासून निर्माण होऊ लागलेली आहे. याची बरीच माहिती आता शेतकऱ्याला, शेतकऱ्यांच्या तरुण मुलाला आता माहिती होऊ लागलेली आहे. कुठले बाय प्रोडक्ट आहे? इथेनॉल माहिती आहे आपल्या सगळ्यांना, स्पिरिट माहिती आहे, गॅस माहिती आहे, लाईट म्हणजे वीज निर्माण होतीये. असे वेगवेगळे घटक, हा कुठलाच एकही घटक मी आवर्जून आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ऊस हे कल्पवृक्षासारखं पीक आता निर्माण झालेलं आहे, ज्याचं काहीही वाया जात नाहीये. त्याच्या प्रत्येक घटकापासून हे काही ना काहीतरी निर्माण होत आहे. आणि म्हणून याच्यामधून निर्माण झालेला जो रेव्हेन्यू आहे, त्याच्यामधून झालेलं उत्पादन जे आहे, त्या उत्पादनामधला 70% भाग हा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. आणि जे काही कन्व्हर्जन कॉस्ट आहे, त्याच्या प्रक्रियेसाठी लागणारी जी कॉस्ट आहे, हा सगळा लेबर कॉस्ट असेल, ही सगळी 30% कारखान्याला भागवायची आहे. याला रेव्हेन्यू शेअरिंग असं म्हणतात. आणि म्हणून तो 70% जो रेव्हेन्यू क्रिएट होतो तो शेतकऱ्याला दिला पाहिजे आणि 70% कारखान्याने तो चालवला पाहिजे. अशा प्रकारचा त्याला रेव्हेन्यू शेअरिंग म्हणतात. आणि म्हणून हा जेव्हा 30 सप्टेंबरला हिशोब होतो, कारखाना बंद होतो, सगळ्या प्रोडक्टचा काय नफा कारखान्याला झालेला आहे आणि मग त्याच्यामधला हा 70% नफा हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला पाहिजे, अशा शिफारसी दिलेल्या आहेत. आणि त्या धर्तीवरती ही चर्चा झालेली आहे. मराठवाड्यातल्या कारखानदारांकडून म्हणजे सातत्यानं रिकव्हरीचा मुद्दा हा एक प्रकारे ढाल म्हणून वापरला जातो, जिथं FRP देण्यासाठी टाळाटाळ करणं असेल. म्हणजे केंद्र सरकारने जी जाहीर केलेली आहे 3,550 रुपये प्रति टनाची आहे. पण ज्यावेळेस कारखानदार ऊस उत्पादकांना त्याचं जे काही लाभ आहे किंवा तो देतात, तर तो FRP हा कपात करून दिला जातो आणि त्यासाठी रिकव्हरीचं एक शास्त्र सांगितलं जातं, गणित मांडलं जातं. या रिकव्हरीची भानगड मराठवाड्यात थोडी जास्तच दिसतेय का? ही खरंच एक गंभीरतेनं आणि लॉंग टर्म याच्यावरती काम करण्याची गरज आपल्या सगळ्यांची आहे. ऊस उत्पादक शेतकरी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या चळवळी करणारे कार्यकर्ते, संघटना, आपल्यासारखे अॅग्रोवन सारखे चॅनल्स जे शेतकऱ्यांच्या प्रती अवेअरनेस जागा करतायत, प्रशासन आणि याच्यामध्ये सुद्धा एक अवेअरनेस जागा करण्याचं काम करतायत. या लोकांना या पुढच्या काळामध्ये फार मोठी भूमिका
या आपल्या रिकव्हरीच्या प्रश्नावर असेल, काट्याच्या प्रश्नावर असेल, मोठी भूमिका घ्यावी लागणार आहे. त्याचं कारण असं आहे सर, की मागच्या 3 वर्षाचा जर आपण साखर सहसंचालकांनी पब्लिश केलेल्या वेबसाईटवरचा अहवाल जर बघितला तर आपल्याला फार मोठी काळजी करायला होणारी गोष्ट आहे. काय? एक तर त्याच्यातली मुख्य बाब अशी आहे की एकाच भागामधला ऊस जर वेगवेगळ्या 2-3 कारखान्याला गेला, मी असं म्हणेल की एका शिवारामधला ऊस जर 3 कारखान्याला गेला तर त्याची रिकव्हरी ही वेगवेगळी दर्शविली जात आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्या कारखान्यावरती काल आम्ही बसलेलो होतो 4 दिवस, त्या कारखान्याने तर कळस केला होता. 8.53 ची रिकव्हरी दाखवलेली होती, जी अत्यंत कमी, म्हणजे किती जोरावर याच सुद्धा मर्यादा त्यांनी ठेवलेली नव्हती. आणि ही बाब सर्व स्वरूप आहे की ठीक आहे, काही भागामध्ये मांजराचा भाग आहे, बीड जिल्ह्याचा काही भाग, तिथं तुम्ही 11.5 पर्यंत देताय, काही भागामध्ये 10-10.5 दाखवताय. नक्कीच काही रिपोर्ट्सनी, काही या क्षेत्रातल्या लोकांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या रिकव्हरीमध्ये आणि मराठवाड्यातल्या रिकव्हरीमध्ये काही थोडा बहुत टक्क्याचा फरक असू शकतो, अशा प्रकारचा पण काही त्याच्यामधली मतं आलेली आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्रामधील रिकव्हरी मधला जरी 1-2% फरक आपण बघितला तरी तिथं लागणारा उत्पादन खर्च, तिथं लागणारा वाहतूक आणि तोडीचा खर्च हा जवळपास सारखाच आहे. परंतु भावामध्ये तफावत मात्र एकूण 1000 ते 1,500 रुपये टनामागचा फरक आहे. यावरून हा रिकव्हरीचा जो घोळ आहे तो किती मॅटर करतो याचं गांभीर्य आता या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून रिकव्हरीचा हा प्रश्न आहे की नाही, फार मोठा गंभीर प्रश्न आहे. आणि त्याच्या संदर्भामध्ये नक्कीच यापुढे ज्या पद्धतीने विम्याच्या प्रश्नावरती किसान सभेने अवेअरनेस केलं होतं, खराब विम्याची सिस्टम लोकांसमोर आणली होती, त्याच पद्धतीने ब्रिक्स, रिकव्हरी या सगळ्या बाबींचं जनजागरण करण्याचं काम किसान सभा आता गावागावामध्ये शेतकऱ्यामध्ये जाऊन करणार आहे. अच्छा. याच्यामध्ये सर एक मुद्दा तुम्ही सातत्यानं, की तुम्हाला ज्या कारखान्यानं खरं तर चर्चेसाठी दरवाजेच बंद केले, त्या 20 शुगर कारखान्याबद्दल तुम्ही बोलतायत. तुम्हाला तिथं एक अनुभव असा आला, म्हणजे चर्चा सुद्धा माध्यमांमध्ये काही प्रमाणात झाली. अर्थात तुमचं जे काही आंदोलन होतं त्याच्याबद्दल सातत्याने एक आक्षेप घेतला जात होता किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांच्याकडून, की माध्यमांमधून फारसं काही त्याला कव्हरेज मिळत नाहीये. पण एक गोष्ट अशी झालेली होती की या सगळ्या आंदोलकांवरती, तुम्ही तिथे हजर होतात, तुमच्यावरती बाउन्सर सोडले होते कारखानदारांनी. काय प्रकरण होतं, काय घडलं होतं? काय सर, एकूण मी थोडस आपल्याकडून वेळ घेतो. येस. बाउन्सर सोडले होते याच्याबद्दल तर जगजाहीर सगळ्यांनी बघितलेलं आहे. परंतु या बाउन्सरच्या मागची जी संकल्पना आहे ही मात्र आम्हाला फार उद्विग्न करणारी होती. याचं कारण असं आहे की साखर कारखाने आणि इतर कारखान्यामधला मूलभूत फरक असा आहे की ही कारखाने पूर्णतः शेतीवर आणि शेतकऱ्यावरती अवलंबून आहेत. शेतकरी आणि कारखानदार यांच्या समन्वयाशिवाय साखर उद्योग चालू शकत नाही. केवळ शेतकरीच नाही तर साखर कामगार, ऊस वाहतूकदार आहे, ऊस तोडणी मजूर आहे, या सगळ्या घटकांवरती हा उद्योग अवलंबून आहे. आणि म्हणून साखर कारखानदारांनी या सगळ्या प्रश्नाकडे ज्या एका ब्रॉड ऍटिट्यूडनं किंवा एका व्यापक दृष्टिकोनानं बघणं गरजेचं होतं, ही मुळातच या कारखान्याकडून अत्यंत चिंताजनक आम्हाला खंत या ठिकाणी व्यक्त करायची आहे की निवेदन दिल्यानंतर सुद्धा 27 तारखेला ज्या पद्धतीचा प्रतिसाद त्या कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी तिथल्या चेअरमनने दिला तो क्लेशदायक होता. एवढंच नाही तर 1 तारखेला जेव्हा आम्ही ठिय्या आंदोलनाला बसलो, सकाळी 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत कुठलाही कर्मचारी किंवा कार्यकारी संचालक हा आंदोलनाची दखल घ्यायला आला नाही. अतिशय कडवटपणे या आंदोलनाला ट्रीट केलं जात होतं. हा रोष एकतर शेतकऱ्यांमध्ये होता, तिथल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तणीबद्दल प्रचंड शेतकऱ्यांमध्ये रोष होता. या सगळ्या रोषाला हाताळण्यापेक्षा तिथल्या कारखानदारांनी अशा प्रकारे लाईनला बाउन्सर उभा केले
आणि चर्चेला न येणं याचा उद्रेक त्याच्यामध्ये झाला. आणि प्रचंड दहशत ज्या कारखान्याची होती, ती दहशत शेतकऱ्यांनी तिथलं गेट क्षणामध्ये, साखर तंत्राने बांधलेलं गेट क्षणामध्ये शेतकऱ्यांच्या उद्रेकानं तोडलं. आणि ही बाब त्यांच्या लक्षात आली की जो निजामी शाहीचं समर्थन करणारा हा साखर कारखाना प्रचंड कारखाना कोणाचा आहे? दहशतीमध्ये, कारखाना हा कोणाचा आहे? कारखाना अमित देशमुखांचा आहे. बर. म्हणजे अमित त्यांची एक देशमुखांचा. वेगळी ओळख त्या परिसरामध्ये विलासराव देशमुख साहेबांची एक वेगळी ओळख आहे, एक वेगळा ब्रँड या सगळ्या उद्योग समूहाचा आहे. परंतु त्याला प्रचंडपणे त्यांनी काळीमा फासण्याचं काम तिथल्या असणाऱ्या कार्यकारी संचालकांनी किंवा तिथल्या असणाऱ्या संचालक मंडळाने किंवा चेअरमनने केलेलं आहे. आणि ही बाब खरंच शेतकऱ्यांच्या तरुण पोरांना एक चीड निर्माण करणारी होती. आणि म्हणून ही केवळ गेट नाही तोडलं, तर ह्या कारखानदारांची जी शेतकऱ्यांप्रती मगरुरी होती, ज्याचा अनुभव आम्हाला वाईट आला होता, ती मगरुरी आम्ही ते गेट तोडलं, अशा प्रकारचा एक आत्मविश्वासाची आणि आत्मसन्मानाची लढाई जिंकण्याचा एक भाव हा शेतकऱ्यांवरती त्यामध्ये होता, दिसून येत होता. आणि म्हणून बाउन्सर तर हा भाग आहेच. तर म्हणजे तिथं काही एखाद्या बेरबारचं हॉटेल नव्हतं किंवा एखाद्या तमाशाचं थिएटर नव्हतं. हे शेतकऱ्यांचा कारखाना होता. शेतकऱ्यांनी 25,000 लाख रुपये शेअर्स देऊन उभा केलेला कारखाना होता. आणि त्यांच्यासाठी तुम्ही बाउन्सर लावताय, ही प्रचंड चीड आणि चिंता किंवा आमच्यामध्ये फार रोष निर्माण करणारी घटना असल्यामुळं तिथं ती घटना टळली. ताबडतोब पोलिसांच्या आणि कारखाना प्रशासनाच्या लक्षात आलं आणि ते सगळे बाउन्सर्स त्यांनी पळत हाकलून लावले. आणि म्हणून तिथले सगळे आंदोलक शांत बसली होती. ओके सर, आता याच्यामध्ये तुम्ही हे सगळं सांगत असताना एक प्रश्न महत्वाचा आहे की हे तुम्ही बीड आणि परभणी या 2 जिल्ह्यांबद्दल सांगतायत. तुमच्या आंदोलनाची जी काही तीव्रता होती हे त्या 2 जिल्ह्यांमध्ये होती. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात अशाच पद्धतीचे सगळा घोळ हा चाललेला असतो. साखर कारखानदारांचा त्या पद्धतीनं ते सातत्यानं शेतकऱ्यांना वेठीसच एक प्रकारे धरतात. माझा प्रश्न असा आहे की हे फक्त 2 पुरतं मर्यादित आंदोलन आहे का याची जी काही तीव्रता आहे आणि याचा जो काही विस्तार आहे तो इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा करण्याचं तुमचं नियोजन आहे काही? नक्कीच. म्हणजे जालन्यामध्ये ऑलरेडी आंदोलन सुरू झालेलं आहे सर. बर. परतूरमध्ये उद्या परवा एक चांगल्या प्रकारचं रस्ता रोको, चक्का जाम करण्याचा निर्णय जालन्याच्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे परतूरमध्ये. नांदेडमध्ये उद्याच्या 10 तारखेला हजारो लोक एकत्र येऊन याच मुद्द्याला घेऊन आंदोलन करतायत. ह्याची व्याप्ती वाढलेली आहे सर. आणि नक्कीच ती व्याप्ती आणखी वाढणार आहे. जसं जसं अवेअरनेस शेतकऱ्यांमध्ये जाईल आणि त्यांना जेव्हा पहिलं बिल त्यांच्या पदरामध्ये पडेल तेव्हा त्यांना लक्षात येईल की कारखानदार आपली फसवणूक करतोय. त्याच्यामुळे ही व्याप्ती सीमित माजलगाव पुरती राहिली नाही. कारण म्हणजे हे आंदोलन मुळात माजलगाव तालुक्यात सुरू झालं. त्याची व्याप्ती बीड जिल्ह्याच्या सगळ्या भागात गेली. बीड सोडून परभणीच्या भागात गेली. आता जालन्यामध्ये गेलेली आहे, नांदेडमध्ये गेलेली आहे. त्याच्यामुळे ही व्याप्ती नक्कीच वाढणार आहे. आणि मराठवाड्यामध्ये ऊसाच्या दरवाढीचा प्रश्न यावर्षी नक्की पटलावर राहून शेतकरी एकजूट मोठ्या प्रमाणात होऊन ही आंदोलनं यशस्वीच्या मार्गाकडे जातील अशा प्रकारची अपेक्षा आम्ही शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते करतोय. बरोबर आहे. याच्याकडे साखर कारखानदारांची सगळ्या बैठकांमध्ये तुम्हाला भूमिका काय दिसलीये? म्हणजे त्यांच्या काहीतरी अडचणी असतील पण त्या तुम्ही काहीतरी समजून घेतायत का किंवा त्याच्यातनं ते सांगतायत का तुम्हाला की आमच्या किमान अशा काही पद्धतीच्या अडचणी आहेत की ज्याच्यामुळे आम्ही हा दर देतोय? त्यांची एक बाजू असेल ना काही ना काहीतरी, तर ती पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. नेमकी काय आहे ती? नक्की नक्की. हे बघा, कारखान्यांच्या बाजू सगळ्यात महत्वाची एक मुख्य बाब आहे ज्याच्यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या चळवळी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संघटना, किसान सभा आणि कारखानदार यांचे जर एक मत कशावरती असेल तर तो आहे साखरांच्या भावावरती. की जी साखर उद्योगासाठी वापरल्या जाणाऱ्या साखरेला सुद्धा एकच किंमत आणि डोमेस्टिक घरगुती वापरासाठी जाणाऱ्या साखरेला सुद्धा एकच किंमत. याच्यावरती मात्र आमच्या कारखानदाराची आणि शेतकऱ्यांची एकजूट आहे की हे असं केल्यामुळं खरं म्हणजे ऊसाच्या
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भाव देण्यामध्ये कारखानदारांची अडचण येते असा प्रश्न ते सातत्यानं मांडताय. आणि म्हणून एक मागणी नक्की आहे की जी साखर प्रक्रिया उद्योगासाठी वापरली जाते, विशेषतः शीतपेय असतील, औषध निर्मिती असेल, वेगवेगळ्या मिठाया असतील, यामध्ये वापरल्या जाणाऱ्या साखरेचा भाव हा वेगळा असावा आणि डोमेस्टिक साठी वापरल्या जाणाऱ्या साखरेचा भाव वेगळा असावा. त्याच्यामध्ये सुद्धा 80-20, 70-30 अशा प्रकारचं असावं आणि ही केंद्र सरकारने याच्यामध्ये महत्वाची भूमिका घ्यावी, जेणेकरून कारखानदारांनाही परवडेल आणि त्याची चांगलं म्हणजे त्याचा रेव्हेन्यू, त्याची चांगली किंमत उत्पादक शेतकऱ्यांना देण्यासाठी सुद्धा महत्वाची होईल. या बाबतीमध्ये मात्र एकमत आहे. परंतु बाकीच्या बाबतीमध्ये कारखानदार अडचणी सांगतायत किंवा आम्हाला बँकेचं कर्ज आहे, आम्ही नवे नवे प्रोजेक्ट उभा करतोय, लोन घेऊन करतोय, ते लोन फेडणं असेल, कोऑपरेटिव्ह कारखाने वेगळ्या अडचणी सांगतायत, खाजगी कारखाने आम्हाला रिकव्हरी मिळत नाहीये, आम्हाला जो जाती पाहिजे शेतकऱ्यांनी लावायच्या त्या जाती आम्हाला मिळत नाहीये, असे वेगवेगळी कारण समोर येत आहेत. परंतु मुळात खरं म्हणजे ज्या काही गोष्टी समोर आलेल्या त्यातला हा जर मुख्य साखरेच्या भावाचं जर सोडलं तर बाकीची फार काही कारण शेतकऱ्याला ऊसाचा भाव देण्यासाठी अडचणीची ठरू शकतील अशी काही बाबा मला वाटत नाहीये. आणि म्हणून त्यांच्या अडचणी नक्की आहे, सरकार दरबारी आहे. अचानक इथेनॉल तुम्ही थांबवताय, निर्मिती करायचं, निर्यात थांबवताय, या सगळ्या बाबी केंद्र सरकारच्या धोरणाशी निगडीत आहेत. त्याच्याबद्दल की चर्चा व्हायला पाहिजे. परंतु हा केंद्र सरकारच्या भूमिकेचा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये कारखानदार आणि शेतकऱ्यांनी एकजूट होऊन केंद्र सरकारवरती दबाव आणला पाहिजे असं आम्ही त्याच्यामध्ये सहमत आहे. पण ही कारखानदार केंद्र सरकारच्या विरोधामध्ये डायरेक्ट येतील का नाही येतील हे आपल्या सगळ्याला ज्ञात आहे. बरोबर आहे. हे मी का विचारलं की दोन्ही बाजू शेतकऱ्यांसमोर आल्या पाहिजेत आणि मुद्दा हा आहे की आपल्याला पण ऊस काय आपण पिकून घरात नाही ठेवणार आहोत, कारखानदार त्यासाठी आवश्यकच आहे. तर हे जे चक्र आहे त्यातले दोन्ही घटक प्रमुख आहेत. उत्पादक सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे आणि कारखानदार सुद्धा महत्वाचा आहे. त्यातलं जे काही शोषण आहे ते कमी होत होत जास्तीत जास्त दोन्ही घटकांना कसा फायदा मिळेल ही सुद्धा महत्वाची भूमिका आहे. म्हणून त्याच्यासाठी त्याबद्दल मी तो प्रश्न विचारलेला होता. कारण की मागच्या 7 वर्षापासून केंद्र सरकारनं साखरेचे दर जे काही आहेत, साखरेचा किमान विक्री मूल्य जे आहे ते सुद्धा वाढवलेलं नाहीये. तर त्यावरनं त्यांची एक नाराजी आहे, परंतु ते त्याच्याबद्दल काय भूमिका घेत आहेत त्यावरती ते सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहेत. माझा सर पुढचा प्रश्न एक महत्वाचा असा सुद्धा आहे की आता तुमची कारखानदारासोबत चर्चा होतीये, बैठका होत आहेत, तुम्ही आंदोलन करतायत, रस्त्यावर उतरतायत, सगळं होतंय. त्यात अर्थात तिकडनं दडपशाहीचा, दमदाटीचा असा प्रयत्न सुद्धा केला जातोय. तुम्हाला वाटतंय की साखर कारखानदार दिलेला शब्द पाळतील? अगदी तुमचा प्रश्न हा विचार करायला लागणार आहे. मुळात सरकारच्या विरोधातलं आंदोलन अनुदानासाठीचं, विम्यासाठीचं, कर्जमाफीचं आणि उत्पादक शेतकऱ्यांचं ऊसाच्या दरासाठीचं कारखानदाराच्या विरोधातलं आंदोलन याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. हा इतिहास नवा नाहीये. पश्चिम महाराष्ट्रामधल्या ऊस दरवाढीचं आंदोलन कशा पद्धतीनं कारखानदारांनी, पोलिसांनी याचा उपयोग करून करण्याचे प्रयत्न केले, फिजिकली हल्ले केले, या सगळ्या बाबीचा अभ्यास आम्ही पण करतोय. आणि म्हणून इथं सुद्धा हे आंदोलन मोडण्यासाठीचा प्रचंड प्रयत्न हा कारखानदाराकडून केला गेला. परंतु आपल्या शेतकऱ्यांची झालेली एकजूट आणि सगळ्यात अभिमानाची गोष्ट अशी आहे की वेगवेगळ्या ज्या शेतकऱ्यांच्या संघटना आहेत त्यांचं सुद्धा एकमत होणं आणि एकजूट होणं हा याच्या मागचा फार मोठा एक महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीची आंदोलनं झाली, 7 दिवस कारखाने बंद राहणं हे सहजासहजी झालेलं नाही. याच्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या शेतातली तोड बंद केली, ऊसतोड मजुरांनी मदत केली, वाहन मालकांनी आपले वाहनं बंद ठेवली, इव्हन हार्वेस्टर मालक सुद्धा या लढ्यामध्ये सहभागी झाली. आणि म्हणून याची व्याप्ती बघता कारखानदारांनी ज्या चर्चेचं सत्र सुरू ठेवली, जी प्रसिद्धी पत्र काढली, जी शेकडो शेतकऱ्यांच्या आणि शेतकरी चळवळीच्या नेत्यांसमोर, विशेषतः डॉक्टर अजित नवले सारखा एक शेतकरी नेता, किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख आणि जिल्ह्यातली सगळी नेत्यांच्या समोर
जी काही चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये जो शब्द कारखानदारांनी दिलेला आहे, जो प्रसिद्धी पत्र त्यांनी काढलेलं आहे, याच्यामध्ये मागं हो. फिरतील फिरणार नाहीत अशी आशा आम्ही व्यक्त करतोय. पण तुम्ही जी बर. शंकेचा भाग घेतलेला आहे तसं जर काही घडलंच तर मला असं वाटतं की आता जे काही आंदोलन झालेलं आहे त्याच्यापेक्षा दुपटी तिपटीनं उद्रेक होईल आणि प्रचंड यांच्या विरोधातला रोष पुन्हा लोक जाग होतील. असं करण्याची अशी रिस्क कारखानदार घेतील असं आम्हाला वाटत नाही. आम्ही आशादायी आहोत कारण ही लोकप्रतिनिधी आहे, त्यांना लोकांच्या समोर निवडणुकीमध्ये सुद्धा जायचं आहे आणि म्हणून आम्ही बरोबर आशा आहे. करतोय की कारखानदारांनी जो शब्द दिलाय ते पाळतील आणि त्यांनी तो पाळावा. अशा प्रकारच्या आपल्या माध्यमातून आम्ही विनंती सुद्धा करणार. ओके. आता आंदोलनाला घेऊन म्हणजे एकूणच हा प्रश्न आहे, तुमच्या मागण्या नेमक्या काय आहेत आणि पुढची भूमिका त्या संदर्भातली काय असणार आहे? कारण की वेगवेगळ्या कारखान्यांसमोर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सुद्धा असणार आहेत. तर तिथे तिथे तुमच्या भूमिका नेमक्या काय आहेत आणि पुढची भूमिका नेमकी तुमची काय असणार आहे? तुम्ही या पद्धतीचा जो काही विस्तार किंवा ज्याची आंदोलनाची व्याप्ती आहे ती वाढवणार आहेत असं सुद्धा म्हणालात. तर त्या निमित्तानं खरं म्हणजे मी आपल्या माध्यमातून जरा शेतकऱ्यांना पण आपलं चॅनल हे खरं म्हणजे जे प्रगत शेतकरी आहेत, तंत्रज्ञानाला प्रभावित असणारे, शेतीकडं वेगवेगळ्या दृष्टीनं बघणारा आपला सगळा हा श्रोता वर्ग आहे. मी त्यांना अतिशय नम्र निवेदन आपल्या माध्यमातून करणार आहे की ही मागणी घेताना सुद्धा आम्हाला फार व्यावहारिकतेचा विचार करावा लागलेला आहे. खरं पाहता रेव्हेन्यू शेअरिंग, रंगराजन समितीचा शिफारसी, स्वामीनाथनांच्या शिफारसी आणि एकूण देशभरातले कारखाना देत असणारा ऊसाचा भाव हे सगळं बघता जवळपास बहुसंख्य शेतकरी संघटनांची धोरणात्मक मागणी जी होती ती 5,000च्या पुढे टनामागं शेतकऱ्यांना भाव मिळावा अशी आहे. परंतु आम्ही मात्र या लढ्यामध्ये फार व्यावहारिकतेची मागणी ठेवलेली. याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांमध्येच त्या जाणीवा आणखी निर्माण होणं आणि ते करणं आमची ही जबाबदारी आहे. म्हणून आमची पहिली साधी मागणी आहे जी सर्वसामान्य शेतकऱ्याला आपली वाटेल अशी 3,000 रुपये ही पहिली उचल जाहीर करा आणि शेवटी 4,000 आम्हाला अंतिम भाव द्या. ही मागणी आम्ही आत्ताच्या तत्कालीन परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची जनजागृती बघता केलेली आहे आणि म्हणून या मागणीला घेऊन ही कशी संयुक्तिक आहे, ही कशी लॉजिस्टिक आहे, हेच आम्ही आता शेतकऱ्यांना पटवून देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे. म्हणून शेतकरी मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभागी झालेला आहे. बरोबर. त्याचा परिणाम आपण बघतोय की हजारोच्या संख्येनं खरं म्हणजे जे ऊस उत्पादक शेतकरी या चळवळीपासून दूर असतात, वेगवेगळ्या राजकीय इंटरेस्ट असणारे आहे ऊस उत्पादक शेतकरी, परंतु या मागणीला घेऊन शेकडो एकर हजारो टन उत्पादन करणारे शेतकरी सुद्धा या आंदोलनाला भाग बनली. केवळ एका नाही 4-4 दिवस चालणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. हा खरा या ऊस आंदोलनाचा विजय आहे आणि त्या सगळ्यांच्या एकजुटीमुळं काही ना काहीतरी पदरात पडतंय आणि एकजूट झाल्यानंतर शेतकरी एकत्र आल्यानंतर आपले प्रश्न सुटू शकतात. अशा प्रकारचा एक सकारात्मक संदेश हा या आंदोलनामधून गेलेला आहे. हे दुसरं या आंदोलनाचा विजय आहे. सर, राहिला प्रश्न आता पुढे काय करणार करायचं. एवढ्यावरती हे आंदोलन आता थांबणार नाहीये. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची नेतृत्वाची सुद्धा जबाबदारी आता वाढलेली आहे. एक आशादायक चित्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आणि तरुण ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या लेकरामध्ये निर्माण झालेला आहे. अशा प्रसंगी केवळ एवढ्यावर थांबून आता जमणार नाहीये. मगाशी जी चर्चा आपण घडून आणली, विशेषतः रेव्हेन्यू शेअरिंग असेल, रंगराजन समिती असेल, स्वामीनाथनांनी शिफारस केलेला उत्पादन खर्च प्लस 50% नफा, ज्याच्यामध्ये केंद्र सरकारनं जी शिफारस आता केलेली आहे इतर पिकाबरोबर ऊसाची सुद्धा, की 2680 रुपये हा उत्पादन खर्च निश्चित केलेला आहे आणि त्याचा जर 50% नफा बघितलं तर आम्हीच मागणी करतोय किमान 4,000ची, ती आपोआप त्याच्यापर्यंत पोहोचतीये 2680 आणि 50% जर आपण 1,700 रुपये जर काढले तर 4,000 पर्यंत जात आहे. हा सगळा घेऊन आणि तुम्ही जे रिकव्हरी, वजन काटा, पाचट, हे सगळे जे काही घटक आहेत या सगळ्या संदर्भातला अवेअरनेस, जनजागृती आणि एकूण कारखानदार एकजूट होऊन जो शोषण शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये करतायत
खरं म्हणजे तुलना करावी की न करावी, परंतु जागृतीसाठी तुलना करणं उचित आहे हे आम्ही गृहीत धरून पश्चिम महाराष्ट्रामध्ये मिळणारा कारखान्याचा भाव आणि आपला आणि त्यांचा उत्पादन खर्च आणि त्यांची आणि आपल्यामधल्या रिकव्हरीची फरक आणि आपल्यात मिळणार असणारा भाव, या सगळ्या बाबीचं आम्ही जे काही आकलन ते आकलन आणि ती माहिती या मराठवाड्यातल्या गावागावापर्यंत उत्पादकापर्यंत घेऊन जाण्याचं पहिलं काम ही शेतकरी चळवळ किसान सभा म्हणून आम्ही करतोय आणि ते करणार आहे. याच्यामधून ही मागण्या ज्या ज्या आता उभ्या राहतील त्या मागण्या सगळ्यात काही हजारो शेतकऱ्यांच्या वरती होणार नाहीये, काही प्रशासकीय पातळीवरती आहे, काही आमचे जे सहसंचालक आहेत संभाजीनगर आणि नगरचे आपले नांदेडचे यांच्या पातळीवरच्या काही आहेत. या सगळ्या मागण्या आम्ही सातत्यानं आता पुढे घेऊन जाणार आहोत. याच्यावरती आता ही चळवळ थांबणार नाही हे मात्र याच्यामधून आता नक्की निश्चित झालेलं आहे. पुढची दिशा ही सातत्यानं हे आंदोलन पुढे जाईल अशी अपेक्षा आम्हाला आता निर्माण झालेली आहे. तर सरांनी आपल्याला या सगळ्या विषयांवरती त्यांचं जे काही अनालिसिस होतं, त्यांनी जो काही संघर्ष केला तो सगळा सांगितलाय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगायचंय. बुरांडे सर, तुम्ही वेळ दिलात, आमच्यासोबत चर्चा केलीत. खरं तर ऊस दराचा प्रश्न हा मराठवाड्यात सुद्धा, कारण की क्षेत्र तिकडे सुद्धा आता हळूहळू वाढतंय, पावसाचा पॅटर्न बदललेला आहे, सिंचनाचा थोड्याफार प्रमाणात पाणी ज्या भागात उपलब्ध आहे तिथे साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादन हे वाढीकडे चाललेलं आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुमची जी काही भूमिका आहे, तुम्ही जी काही शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करू इच्छित आहेत किंवा कारखानदारांसोबत भांडतायत या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, ते खरंच धाडसाचं आहे. आणि तुम्ही पुढील काळातही अशाच पद्धतीचं काम हे शेतकऱ्यांसाठी कराल, यास तुम्हाला ॲग्रोवन कडून शुभेच्छा. तुम्ही वेळ दिलात, आमच्यासोबत सविस्तर बोललात, त्यासाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद.